अंपायर्स ओमकारजी पोयरेकर, कृपया लवकर लवकर ताबा घ्या. मिरकरवाडी संघ संघनायक कृपया संपर्क साधा. मिरकरवाडा संघ. ओके स्टार्ट कर. बॉलर नाही अर्णव अर्णव स्पोर्ट्स संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय नयन. सामना करेल अवधूत तांडेल. नॉन स्ट्राईकला आहे राहुल. रंगतदार सामना होणार आहे, यात काही शंकाच नाहीये. दोन्ही संघ मातब्बर आहे. दोन्ही संघांकडे चांगला स्किल आहे. चांगल्या प्रकारचा खेळ करण्याची दोन्ही संघांकडे क्षमता आहे. सुंदर चेंडू होता. तितकाच नजाकत बरा फटका आपल्याला अवधूतेच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करतोय. काय नजाकत बरा फटका होता, ज्या फटक्यामध्ये दम होता. डीजे डीजे वाले बाबू. ओके, अतिशय सुंदर सुरुवात केली होती अवधूत यानं. गोलंदाज थोडासा अडखळला, त्यामुळे वेळीच थांबला. पुन्हा एकदा सज्ज होतोय अवधूत तांडेल. समोर गोलंदाज आहे तो नयन. यावेळेस देखील सुंदर चेंडू आणि तितक्याच चांगल्या रीतीने फटकावलाय तो अवधूत यानं. एक धाव निश्चित केली. धावसंख्या होते 5. स्ट्राईकवर आलाय तो राहुल. एक चांगला फलंदाज आहे. समयोचित फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो राहुल. यावेळेस काय घडतंय, फुलटॉस चेंडू होता आणि त्यामध्ये रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका मारला आणि आणखीनच भर पडली नो चेंडूची. अशा प्रकारे 5 धावा. धावसंख्या होते 10. फ्री हिटचा सुवर्ण फ्रीची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे ती राहुल याला. पहिलं षटक थोडंसं महागडं, थोडंसं म्हणण्यापेक्षा भरपूरच महागडं ठरतंय ते नयन याचं. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा मिळाल्या आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी
नवलाई पावणे मेरा संघाची. स्ट्राईकवर आहे तो पुन्हा एकदा राहुल. यावेळेस मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा सोयर मारा, पुन्हा एकदा एक धावाची भर आणि धावसंख्या वधारते 11. बिनबाद 11. अजूनही या षटकातले 4 चेंडू होणं बाकी आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. यावेळेस मात्र फ्री हिटची संधी हुकलेली आहे. चांगला चेंडू या ठिकाणी नयन याचा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते 11 या अंकावरती. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं नयन याच्या माध्यमातून. परंतु स्ट्राईकवर आहे तो राहुल, ज्यानं एक चौकार ठोकून आपला इरादा स्पष्ट करून दिलाय. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस धावा मिळतात पुन्हा एकदा 4. धावसंख्या होते 15. वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात नयन याच्या माध्यमातून. त्या बदल्यामध्ये चौकारांची बरसात इथे होताना पाहायला मिळते. थंडी में गर्मी का एहसास होतोय नयन आणि त्याच्या संघाला. वारंवार चेंडू पाण्यामध्ये मारण्याचं कौशल्य हे दोन्ही फलंदाज आपलं दाखवत आहेत आणि त्यांना वारंवार नवीन चेंडू मिळणार नाहीये. यावेळेस देखील पुढे सरसावून मारलेला फटका. 4 धावांची मोहर लागणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे नचिकेत मयेकर याच्या माध्यमातून. त्यामुळे एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या होते 16 या षटकातला. शेवटचा चेंडू घेऊन येईल नयन. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. थोडासा दबावाखाली दिसतोय नयन. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू होता. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू गेला होता बॉलरच्या दिशेनं. थोडीशी घाई केली होती धाव घेण्यामध्ये, परंतु सेफ पद्धतीनं पोहोचू शकले आपल्या क्रीजमध्ये. अवधूत षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते बिनबाद 17. नवलाई पावणे मेरा संघानं चांगल्या सुरुवातीला अजूनही वाढीव भर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस काय घडतंय, पहिला चेंडू वाईड फेकला जातोय तो गौरव याच्या माध्यमातून. धावसंख्या होती 18. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता. एक धाव निश्चित केले. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करणार का, परंतु वेळीच रोखलंय राहुल यानं आणि मोठा अनर्थ टाळलाय. एक धावसंख्या होते 19. सुंदर
फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गौरव. यावेळेस देखील सुंदर चेंडू, यावेळेस देखील चांगला चेंडू, कमबॅक चेंडू, यॉर्कर लाईन चेंडू टाकतोय वारंवार गौरव. यावेळेस थोडंसं जखडलंय राहुल याला. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे. बॅटिंग पॉवर प्ले मधले 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता. झेल होणार का? आणि झेल सुटला आणि हा षटकार. झेल सुटला. धावसंख्या होते 25. लॅप फटका मारण्याचा प्रयत्न होता. राहुल याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 25 अंकावर. या षटकातला अजून 2 चेंडू होणं बाकी आहे. गोलंदाजी निश्चितच गौरव चांगली करतोय. त्याला फिल्डर कडून साथ लाभली नव्हती म्हणून 6 धावांचा मोबदला मिळाला होता. 9-19 मेरा संघाला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. यावेळेस काय घडतंय? लेग साईडच्या दिशेने मारा करण्याचा प्रयत्न होता. पंच स्वैर ठरवत आहेत. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते 26. यावेळेस सुंदर फटका होता परंतु धावबाद होण्याची नामी संधी घालवली आहे. त्या मोबदल्यात 1 धाव मिळाले. धावसंख्या होते 27. बॅटिंग पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू असेल गौरवचा, ज्यानं आतापर्यंत गोलंदाजी निश्चितच चांगली केली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू थोडासा खाली राहिला त्यामुळे तितकासा बॅटवर येऊ शकला नव्हता. चेंडू जातो निर्धाव. एका चांगल्या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते बिनबाद 27. चला लवकरात लवकर खेळ करूया. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जास्त वेळ घ्यायचा नाहीये जेणेकरून आपल्याला सामने वेळेत पूर्ण करता येतील. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 27. नवीन गोलंदाज येतोय तो प्रसाद. चांगला गोलंदाज आहे. जुना जाणता गोलंदाज आहे प्रसाद. प्रदीर्घ अनुभव असलेला प्रसाद गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्या समोर उभा आहे तो राहुल. नाम तो सुना होगा. सुंदर चेंडू. आरे गावचा सुपरस्टार ज्याला म्हटलं जातं तोच गोलंदाजीसाठी आलाय. आणि मी का सुपरस्टार आहे ते दाखवून देतोय. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव. काय गोलंदाजी आहे प्रसादाची. काय सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीचा कौशल्य पणाला लावताना दिसतोय तो प्रसाद. सुंदर गोलंदाजी. ज्यानं पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत अशा फलंदाजाला ज्यानं आधीच्या दोन्ही गोलंदाजांवर मोठे हल्ले चढवले होते. यावेळेस काय घडतंय. यावेळेस झेल उडालाय. काय आणि उडालेला झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय. त्यामुळे हा षटकार घोषित केला जातोय पंचांकडून. थँक्यू व्हेरी मच.
तर अशा प्रकारे धावसंख्या होते 33. यावेळेस देखील चांगलं कमबॅक होते प्रसाद याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रसादनं एक षटकार जरूर घेतलाय अंगावर, परंतु 3 चेंडू निर्धावही टाकलेत राहुलच्या अंगावर. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. झेल उडाला आणि झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय राहुल याच्या माध्यमातून 33 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी केली प्रसाद यानं. अवधूतीचे बंधू अमृत मैदानामध्ये गेलेले आहेत. दोन्ही बंधू आपल्या संघासाठी तारणहार ठरणार का, काही क्षणामध्ये आपल्याला समजणार आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. एक धाव निश्चित केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव ही यशस्वीरित्या पूर्ण होते. धावसंख्या होते 3 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 35. अतिशय सुंदर षटक समाप्त होतंय. या 2 धावांनिशी चांगली गोलंदाजी केलेली आहे ती प्रसाद यानं, माफ करा सुपरस्टार प्रसाद यानं. आरेगावचा हा सुपुत्र ज्यानं आपल्या संघाला तारण्यामध्ये थोडासा हातभार जरूर लावलाय. घेऊन येतोय तो नयन. मागच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता. त्याचं कमबॅक करणार का, त्याची भरपाई करणार का, ते येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जाणार आहेत. यावेळेस काय घडतंय, लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते 36. चौथ्या षटकाचा खेळ चालू. चौथ्या षटकात अजून 5 चेंडू होणं बाकी आहे. स्ट्राईकवर असणार आहे तो अमृत. एक चांगला फलंदाज आहे, आकर्षक फलंदाज आहे अमृत. यावेळेस काय घडतंय, चेंडू हवेमध्ये उडालाय परंतु 1 धाव निश्चित झालेली आहे अमृत याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी. धावसंख्या होते 37. 1 गडी बाद 37 अशी धावसंख्या झालेली आहे. थोडासा धीमा गतीने चाललेला सामना आपल्याला आत्ताच्या घडीला पाहायला मिळतोय, परंतु कधी एक्सलेट करू शकतात दोन्ही फलंदाज अवधूत आणि अमृत. वाव, काय चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. धावबाद होणार का, परंतु संधी हुकली आहे आणि 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या होते 39, माफ करा 38. 1 गडी बाद 38 अशी धावसंख्या झालेली आहे. नयन यावेळेला आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. सलगच्या 3 चेंडूमध्ये एकेरी धाव देण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे नयन याला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता अवधूत त्यानं. लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तितकाचा काही सक्षम ठरला नव्हता. परंतु 1 धाव निश्चित या ठिकाणी मिळाली आहे ती अवधूत याला. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि फ्लिक केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याचबरोबर या 2 धावा मिळाल्या आहेत त्या अमृत याला. धावसंख्या होते 40. आतापर्यंत झालेल्या 4 चेंडूमध्ये
3 चेंडूवर एक एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या आहेत. निश्चितपणानं आतापर्यंत चांगला षटक हाताळतोय तो नयन. एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे नयन. यावेळेस देखील यॉर्कर चेंडू होता. परफेक्ट ब्लॉक होल कशाला म्हणतात तर याच चेंडूला परफेक्ट ब्लॉक होल म्हटलं जातं. आणि चेंडू निश्चितच निर्धाव ठरलाय. यावेळेस चांगली कामगिरी करतोय नयन आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मागच्याच पहिल्या झालेल्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या होत्या नयनकडून त्या चुकांची पुनरावृत्ती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नव्हती आणि त्यामुळे चेंडू निर्धाव जातोय. कोण आहे तो? चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली 40. पाचवं षटक घेऊन आलाय तो नवीन गोलंदाज प्रणव. आणि यावेळेस काय घडतंय तर धावबाद होण्याची संधी होती परंतु गोलंदाजाला काही थ्रो गॅदर करता आला नव्हता. त्यामुळे जो सोपा रनआउट होता अमृत याचा तो सुटला आणि एक धाव निश्चितपणानं मिळाली आहे. अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या होते 42. आणि पुन्हा एकदा बॅट पडली होती आणि यावेळेस दुसरा धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. यावेळेस काय घडतंय तर अमृत माघारी परततोय धावबाच्या रूपानं. अर्णव स्पोर्ट्स संघाकडे नचिकेत मयेकर सारखा एक स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठा खेळाडू. यावेळेस मोठा फटका आलाय तो अवधूत तांडेल याच्या बॅट मधून. तांडव करताना अवधूत तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय या मसुबा क्रिकेट ग्राउंडवर. धावसंख्या होते 49. चांगला फटका आहे अवधूत याचा. या फटक्यावर 6 धावाची मोहर लागली होती. पुन्हा एकदा अवधूत तांडेल आपलं तांडव नृत्य करण्यासाठी सज्ज होतोय. आणि यावेळेस यॉर्करलेनचा चेंडू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु कुठल्याही प्रकारचा धोका अवधूतला होणार नाही. त्यामुळे 2 धाव निश्चित झाल्यात अवधूत याच्या संघासाठी आणि अवधूतसाठी धावसंख्या होते 51.
या षटकातले शेवटचे 2 चेंडू म्हणजे या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू आक्रमकतेचे घेऊन येतोय तो प्रणव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव निश्चितच मिळाली आहे. फुलटॉस चेंडू होता, परंतु कुठल्या प्रकारची इजा प्रणव आणि त्याच्या संघाला झाली नाहीये. एकाच धावावर समाधान मिळवलंय. धावसंख्या होते 52. या षटकातला या इनिंगचा शेवटचा चेंडू शेवटची सांगता करण्यासाठी घेऊन येतोय अनिकेत याच्यासाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवेमध्ये उडाला, झेल टिपणार का? आणि झेल सुंदररित्या सोडून दिलाय. एक धाव मिळाली आहे आणि दुसरी धाव काढताना धावबाद झालेला आहे तो अवधूत. 53 अशी धावसंख्या फलकावर लागली. 54 धावांचं उद्दिष्ट ठेवलं.
पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो मनीष. यावेळेस सुंदर चेंडू होता. यॉर्कर लेनचा प्रयत्न झाला होता जरूर, परंतु एक धाव निश्चित झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते बिनबाद 9. सागरजी मांडवकर यांचं डीजे मधला आपण सुमधुर आवाज ऐकू शकतोय. यावेळेस नवीन गोलंदाज येतोय अवधूत तांडेल. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय का? ओके. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. दुसरं षटक घेऊन आलाय तो अवधूत तांडेल. या पॉवर प्ले मध्ये आपल्याला 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. सुंदर चेंडू अवधूत याचा धावबाद होण्याचा प्रयत्न, परंतु फेकी खराब आणि त्या मोबदल्यात 1 धाव. स्टंप तोडून टाकण्याचा प्रयत्न केला होता अवधूत यानं. एवढ्या जोरात बॉल फेकला होता. धावसंख्या होते 10. स्ट्राईकवर आहे तो डावखुरा हाताने फलंदाजी करणारा समीर. गोलंदाज आहे अवधूत तांडेल, ज्यानं आपल्या गोलंदाजीची सुरुवातच यॉर्करने केली होती. असा अवधूत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू होता. 1 धाव निश्चित झालेली आहे. धावसंख्या होते 11. संत अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या दरम्यान दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 54 धावांचं उद्दिष्ट गाठायचे. यावेळेस देखील सुंदर चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव निश्चित झालेली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण 100 थ्रो 100 पिकअप थ्रो आपल्याला पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय राहुल यानं. धावसंख्या होते 12. सुंदर गोलंदाजी करतोय तो अवधूत. 3 चेंडूवर 1 धाव एकेरी धाव दिलेली आहे आतापर्यंत. अवधूत यांना धावसंख्या झाली 12. षटकातले 3 चेंडू होणे बाकी आहेत, म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये शेवटचे 3 चेंडू होणे बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलाय चेंडू स्क्वेअर लेग. 1 धाव. धावसंख्या होते 13. फुलटॉस चेंडू होता. यावेळेस काय घडतंय आणि 6 धावा. फुलटॉस चेंडूवर पूर्णपणे फायदा उठवत 6 धावा मिळवले ते प्रणव यानं. धावसंख्या झाली 19. अतिशय चांगला
पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. धावसंख्या होते 2 षटकांच्या अखेरीस 20. आवाशी संघ संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. आवाशी संघ कर्णधार कॅप्टन 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता हा विजय प्राप्त करण्यासाठी अर्णव स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा आपल्याला दुसरं षटक टाकताना पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक टाकताना पाहायला मिळेल तो मनीष सावंत. यावेळेस काय घडतंय? झेल होणार का? आणि झेल झालेला आहे. पहिला गडी बाद होते प्रणव याच्या रूपानं सुंदर झेल टिपला होता. मिळाला. नवीन फलंदाज जातोय तो नयन. नयन जरा लवकर मैदानाची पाहणी कर, लवकर ताबा घे आणि लवकर खेळ, चांगला खेळ, अशा शुभेच्छा आम्ही तुला देतो. टॉस साठी आलेले आहेत आवाशी संघाचे संघनायक विक्रम पाटील यांच्या माध्यमातून टॉस घेतला जाईल. यावेळेस चांगला फटका होता, फाईन लेगच्या दिशेने मारलेला. 1 धाव, धावसंख्या होतीये 21. अर्णव स्पोर्ट्स संघाकडे अजूनही नचिकेत मयेकर सारखा एक हुकमी एक्का आहे जो काळबादेवीचा बादशाह खेळाडू म्हटलं जातं, ज्याच्याकडे मोठे फटके आहेत, ज्याच्या तराफ्यामध्ये षटकार आहेत, चौकार आहेत. आणि यावेळेस चांगला चेंडू होता, परंतु 1 धाव निश्चित मिळाली आहे ती समीर याला. ओके, यावेळेस फटका मोठा मारायचा होता, परंतु पुन्हा एकदा 1 धाव, धावसंख्या होती आहे 23. या षटकातले अजून 2 चेंडू होणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो मनीष, ज्यानं दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे. संयम ठेवण्यास भाग पाडलंय मनीषानं दोन्ही फलंदाजांना. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा इरादा केला होता, परंतु पुन्हा एकदा 1 धाव, धावसंख्या होते 24. पूर्णपणे जखडून ठेवलं होतं, ठेवलंय मनीष यानं या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो मनीष. महत्वाचा चेंडू आहे आणि या महत्वाच्या चेंडूवर महत्वाचा फटका आलाय आणि महत्वाच्या 6 धावा मिळवल्यात त्या नयनानं आपल्या संघासाठी. धावसंख्या होते 3 षटकांच्या अखेरीस 30.
कोऱ्यातनं फलंदाजी करणारा समीर सलामीला आला होता. आणि यावेळेस काय घडतंय तर डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करणारा तन्मय पाटील गोलंदाजीसाठी येतोय आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या होते 31. अजूनही 11 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे हे उद्दिष्ट पार करण्यासाठी अर्णव स्पोर्ट्स संघाला. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू निर्धाव गेला. यावेळेस देखील बॅटची कडा घेऊन गेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. 32 अशी धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातले 3 चेंडू झालेले, 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे प्रति षटकामध्ये. आणि मोठा फटका मारण्याचा इरादा झाला होता परंतु इरादा फसला आणि 2 धावा निश्चित झालेले आहेत नैसर्गिक अडथळ्यामुळे. धावसंख्या होते 34. 8 चेंडू आणि 20 धावा. समीर मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करतोय परंतु थोडासा चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मोठे फटके समीरच्या बॅटमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत नाहीयेत. नयन चांगली फलंदाजी करतोय परंतु त्याला तितकीशी स्ट्राईक मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेले चेंडू. 1 धावसंख्या होतीये 35. आता मात्र समीकरण आलंय ते 7 चेंडू 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावा. समीकरण कठीण आहे परंतु अशक्य निश्चित नाहीये. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मिळवणं असं वाटतंय. षटक संपतंय. एक चांगलं षटक संपतंय, सुंदर षटक संपतंय. तन्मय पाटील याचं ज्यानं आपल्या संघाला चांगला कमबॅक करून दिलाय. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा ठेवलेल्या आहेत त्या अक्षय सुर्वे याच्यासाठी. यावेळेस काय होतंय तर पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय नयन. त्याची जागा घेण्यासाठी जातो. आता मात्र काळबादेवीचा सुपरस्टार पाच चेंडूमध्ये 18 धावा. स्ट्राईकवर आहे तो नचिकेत मयेकर यानं घणाघात चालू केला आणि मी सांगितल्याप्रमाणे नचिकेत यानं आपले सुपरस्टारपणा दाखवून दिलाय. पहिल्याच चेंडूवर 6 धावा मिळवल्यात. अजूनही 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. काय फटकेबाजी पाहायला मिळाली नचिकेत याची. मी आधीच सांगितलं होतं नचिकेत एक सुपरस्टार खेळाडू आहे ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची ताकद आहे आणि त्याच प्रकारची कामगिरी आपल्याला नचिकेत करताना पाहायला मिळतोय. चेंडू निहाळतोय. चेंडू चांगला आहे की नाही पाहतोय. मी मारला चेंडू फुटला नाही आहे ना याची खातर जमा करतोय. अजूनही 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. नचिकेत अतिशय मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे.
यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा इरादा झाला होता. एक धाव निश्चितपणे मिळाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि सक्सेसफुल ठरतोय. धावसंख्या होते 44. 3 चेंडू आणि 10 धावा. हे समीकरण नचिकेत पूर्ण करणार का? आपल्या संघाची नौका पार लावणार का? यावर नजरा सर्वच प्रेक्षकांच्या खिळल्या आहेत. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, चांगला कमबॅक आहे. काय घडतंय? आणि हा मात्र स्वैर चेंडू, नो बॉल. ज्या चेंडूची आतुरतेने फलंदाज वाट पाहत असतात अशाच प्रकारचा मुक्त चेंडू म्हणजे फ्री हिट मिळाली आहे ती नचिकेत याला. या फ्री हिट वर काय घडणार? 3 चेंडू आणि 9 धावा. नचिकेत स्ट्राईक वर आहे. आणि यावेळेस मात्र काय घडतंय? हवेमध्ये चेंडू उडालाय जरूर, परंतु झेल टिपला जातो, झेल सुटतोय आणि त्याच्या मोबदल्यामुळे 2 धावा मिळत आहेत. टप्प्याचा चेंडू होता. नचिकेतला मोठा फटका मारता आला असता, परंतु बॅटचं कनेक्शन बॉल बरोबर चांगलं झालं नाही, त्यामुळे 2 धावा मिळाल्या आहेत. आताही 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळू शकतो. काय सामना रंगलाय. अतिशय रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हार मारण्यास तयार नाहीयेत. यावेळेस काळबादेवीचा हा सुपरस्टार गरजतोय, बरसतोय. काय घडतंय? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेण्यामध्ये रोखलं जातंय आणि शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता आहे. नचिकेत स्ट्राईक वर आहे. नचिकेत एक षटकार मारून स्ट्राईक वर आहे आणि अतिशय रोमहर्षक चाललेल्या सामन्यामध्ये नचिकेताची फलंदाजी बहरणार का? आपल्या संघाला पार नेणार का? ते येणारा एक चेंडू ठरवणार आहे. डीजे प्लीज. शेवटचा चेंडू अक्षय याचा, शेवटचा चेंडू नचिकेत याचा. या शेवटच्या चेंडूवर काय घडणार? यावेळेस मात्र सुंदर गोलंदाजी केलेली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवतोय तो अक्षय आणि विजयाला गवसणी घालतोय तो नवलाई पावणे मीरा संघ. थँक्यू गोपी, मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि गुडेवाटा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या सामन्याचा